नमस्कार, टेस्टी रेसिपीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत एक वाळवणीची रेसिपी। ती म्हणजे तांदळाचे पापड। याला किच्चे पापड असे सुद्धा म्हणतात। हे पापड बनवायला अतिशय सोपे आहेत, कारण यासाठी तांदूळ भिजत घालायची सुद्धा गरज नाही। तांदळाच्या पिठापासून हे पापड आपण बनवणार आहोत। हे पापड खमंग आणि खुसखुशीत तयार होतात। ही रेसिपी योग्य आणि अचूक प्रमाण आणि भरपूर टिप्ससह शेअर केलेली आहे, त्यामुळे ती शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। तांदळाचे पापड बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। पीठ हे बारीक दळलेलंच असावं। पीठ जर जाडसर असेल तर पापड हे कडक होतात। त्यानंतर गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे। त्यामध्ये ज्या वाटीनं आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीनं 2 वाटी पाणी घालायचं आहे। म्हणजे जेवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तेवढंच पाणी या ठिकाणी घालायचं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात। अर्धा चमचा पापड खार घालायचा आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। आता हे सर्व चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊयात। आता उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवरती ठेवायचा आणि पाण्यामध्ये सर्व तांदळाचे पीठ घालायचं आहे। चमच्याच्या किंवा उलटण्याच्या साहाय्याने सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर 2 मिनिटे मंद आचेवरती झाकण लावून वाफ काढायची आहे। 2 मिनिटांनंतर गॅस बंद करायचा आणि झाकण न उघडता 10 मिनिटांसाठी हे पीठ बाजूला ठेवायचं आहे। 10 मिनिटांनंतर बघू शकता या पद्धतीनं हे पीठ तयार झालेलं आहे। आता त्यानंतर गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये 2 ग्लास पाणी घातलेलं आहे। चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर ही चाळण कढईवरती ठेवायची आहे। आता या चाळणीमध्ये हे तांदळाचं पीठ घालायचं आहे। तुम्ही या पिठाचा गोळा सुद्धा करून घेऊ शकता। मी हे पीठ असंच घालणार आहे, कारण पिठाचा गोळा करून घेतल्यावर वाफवण्यास थोडासा जास्त वेळ लागतो। त्यानंतर झाकण लावून 7 ते 8 मिनिटं मध्यम आचेवरती हे पीठ वाफवून घ्यायचं आहे। 7 मिनिटं झालेले आहेत। पापडासाठी हे पीठ तयार झालं आहे की नाही ते आता आपण चेक करून घेऊयात। त्यासाठी थोडंसं पीठ घ्यायचं आहे। पीठ बोटावरती थोडंसं गोळी होते की नाही ते चेक करायचं आहे। गोळी एकदम व्यवस्थित तयार होते आणि पिठाला चकाकी सुद्धा आलेली आहे, म्हणजे हे पीठ एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे। आता ते आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। ताटाला मी सुरुवातीलाच अगोदर थोडंसं तेल लावलेलं होतं। ते तांदळाचं पीठ आहे ते पुन्हा एकदा चाळणीमध्ये घालून आपण वाफवून घ्यायचं आहे। आता ताटामध्ये काढलेलं पीठ एका ग्लासच्या किंवा वाटीच्या साहाय्याने मळून घ्यायचं आहे। मळून झाल्यानंतर तुम्हाला ज्या आकाराचे पापड तयार करायचे आहेत त्या आकाराच्या गोळ्या बनवून घ्यायच्या आणि मग पापड लाटून घ्यायचे आहेत। पापड लाटण्यासाठी इथे मी प्लास्टिकच्या कागदाला थोडंसं तेल लावून घेतलेलं होतं। तेल फक्त एकदाच लावायचं आहे, पुन्हा तेल लावायची गरज पडत नाही। तर एक गोळी घेऊन त्यावरती दुसरा प्लास्टिकचा कागद घालायचा आणि पापड लाटून घ्यायचं आहे। पीठ जर थंड झालं तर हे पापड चिरतात, त्यामुळे थोडंसं कोमट असताना सर्व पापड लाटून घ्यायचे आहेत। त्यासाठी थोडं थोडंच करून पीठ शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे पापड एकदम व्यवस्थित तयार होतात आणि ते चिरत सुद्धा नाहीत। याच पद्धतीनं सर्व पापड लाटून घ्यायचे आहेत। मी सर्व पापड लाटून घेतलेले आहेत। आता हे पापड 3 ते 4 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे आहेत। बघू शकता मी हे पापड 4 दिवस उन्हात वाळवून घेतलेले आहेत। आता हे तयार झालेले पापड आपण तळून सुद्धा बघणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पापड घालून तो तळून घ्यायचा आहे। बघू शकता हा पापड तिप्पट फुललेला आहे। याच पद्धतीने मी काही पापड तळून घेतलेले आहेत। हे पापड खमंग आणि खुसखुशीत होतात आणि त्याचबरोबर चवीला सुद्धा अप्रतिम लागतात। तुम्ही या उन्हाळ्यामध्ये हे पापड नक्की बनवून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। धन्यवाद।